अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस, म्हणूनच या संदेशापर्यंत तू आला आहेस। तुझी या संदेशाने निवड केली आहे, कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर या संदेशामधून तुला जे काही शुभ संकेत मिळणार आहेत ते तुझे जीवन बदलून टाकणार आहेत। हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण आजपर्यंत तुझ्या जीवनामध्ये जो काही संघर्ष चालू आहे, ज्या काही शत्रुपीडा सुरू आहेत, ज्या काही आर्थिक चिंता आहेत, त्या सर्व काही संपुष्टात येणारा हा संदेश हे तुझ्यासाठी खूप मोठे सुंदर दिव्य मार्गदर्शन तुझ्यासमोर आले आहे। तेव्हा बाळा स्वामी आज्ञा समज आणि दुर्लक्ष करू नको। शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा, कारण बाळा तुझे जीवन आता सुखाने, आनंदाने, वैभवाने भरून काढण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे। लाखो लोकांमधून तुझीच निवड या संदेशासाठीच स्वामी माऊलींनी केली आहे असे समज, योगायोग समज आणि हा संदेश स्वीकार कर। स्वामी म्हणतात, बाळा आता वेळ आली आहे तुझ्या जीवनामध्ये तो बदल करण्याची, कारण आजपर्यंत तुला जे काही हवे आहे, जे काही प्राप्त करायचे आहे, मग तुझे एखादे खूप मोठे स्वप्न असेल बाळा, ते आजपर्यंत संपुष्टात आले नाही, पण यापुढे नाही। आता प्रत्येक मनातील इच्छा पूर्ण करणारी शुभ वेळ तुझ्या जीवनात आली आहे। तेव्हा बाळा या क्षणापासून तुझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार थांबव, माघार घेणे थांबव, खचून जाणे थांबव आणि जिद्दीने, संयमाने, आत्मविश्वासाने प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला झोकून दे। आणि त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग। स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या शत्रूने आजपर्यंत तुला खूप काही त्रास देऊन झाला आहे, खूप वेळा तुझ्या डोळ्यामधून अश्रू काढून झाले आहेत, पण बाळा आता वेळ त्यांची आहे। जो दुसऱ्यांना त्रास देतो तो त्याच्या जीवनामध्ये कधीही सुखी राहू शकत नाही, तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी होऊ शकत नाही, कारण त्याने दुसऱ्याच्या जीवनातील आनंद हिरावून घेतला आहे। बाळा आम्ही सर्व पाहत आहोत, तू निश्चिंत राहा, कारण आता वेळ आली आहे तुझे जीवन आनंदाने, सुखाने, वैभवाने भरून जाण्याची। तुझ्या जीवनामध्ये सर्व काही आर्थिक चिंता मिटून महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्यावरती पैशाचा वर्षाव होणारी वेळ जवळ आली आहे। तेव्हा बाळा आता निशंक मनाने पुढे चालत राहा, कारण स्वामी माऊली प्रत्येक पावलागणिक तुझ्यासोबत निरंतर आहे। आमचे प्रेम, आमचे आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत। तेव्हा बाळा आता या शत्रूंना, तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही। तुझे कोणीही काहीही वाईट करू शकत नाही, कारण बाळा आता वेळ आली आहे यांना दाखवून देण्याची की तू कोणत्याही गोष्टीमध्ये कधीही खचणारा नाहीस, कितीही संकटे आली तरीही घाबरून माघार घेणारा नाहीस। बाळा तुझ्यामध्ये जी ताकद आहे, जो संयम आहे, तुझ्या पाठीशी स्वामी माऊलींची कृपादृष्टी आहे। तू जी काही निरंतर आमची भक्ती करत आहेस, हे सर्व काही तुझ्या शत्रूंना आता लवकरच समजणार आहे। तेव्हा बाळा मन शांत ठेव, मनातील सर्व काही वाईट विचार, नकारात्मक विचार या क्षणापासून थांबव। ज्या काही तुझ्या भूतकाळातील कटू आठवणी असतील त्या क्षणापासून बाजूला सार, कारण बाळा तुझ्यासमोर सुंदर संधी हात जोडून उभी आहे। तुझ्यासमोर सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे। तुझ्यासमोर सुख, वैभव, आनंद तुझ्या दिशेने येत आहे। हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही स्वीकारण्यास तयार आहात?
तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊलींच्या कृपेने तुमचे जीवन आनंदी, सुखी, वैभवाने भरून जाईल. तुमच्या जीवनातील सर्व काही आर्थिक चिंता या क्षणापासून मिटून जातील, ही स्वामी माऊली चरणी मी प्रार्थना करते. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या भक्तीने तू निरंतर पुढे चालत आहेस, जो काही तुझा आमच्यावरती प्रचंड विश्वास आहे, तो तुला कधीही हरू देणार नाही. कारण बाळा, आम्ही तुझा जर हात पकडला आहे तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही स्वतःला एकटे समजू नको. कारण निरंतर स्वामी माऊलींची शक्ती, या ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी आहे. आमचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत, हे निरंतर ध्यानात ठेव. स्वामी म्हणतात, बाळा, अपयश आले तरीही प्रयत्न करणे सोडू नको. कितीही प्रयत्न करावे लागले तरीही मनामध्ये ठाम विश्वास ठेव की यशस्वी तूच होणार आहेस. यश तुझेच आहे, विजय तुझाच निश्चित करण्यात आले आहे. बाळा, नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचे पहिले पाऊलच आहे. म्हणूनच कुठलेही कार्य करायला कधीही संकोच करू नका, घाबरू नका. सुरुवात तर करून पहा आणि त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांगा. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याच्यामध्ये नुकसान सहन करण्याची शक्ती आहे तोच खूप मोठा नफा मिळवू शकतो. मग तो व्यवसाय असो किंवा नाती असो, परिस्थिती चांगली असो वा वाईट, नेहमी संयम ठेवा, जिंकण्याची तयारी ठेवा. स्वतःला नेहमी वचन द्या, जितका प्रयत्नांचा विचार करता त्यापेक्षा जास्त प्रयत्न नेहमी आपल्या नशिबावर अवलंबून राहू नका. त्यापेक्षा जास्त प्रयत्न जिंकण्याचा करा. कारण बाळा, नशिबाचा भाग हा 1% असतो, पण आपल्या मेहनतीचा, आपल्या कष्टाचा भाग 99% असू शकतो. म्हणूनच आपले प्रामाणिक प्रयत्न कधीही थांबवू नका आणि निरंतर सकारात्मक विचार करत प्रत्येक कार्यासाठी सज्ज राहा. यश तुमचेच आहे. बाळा, हरणारे नेहमीच हरत नाहीत आणि जिंकणारे तर नेहमी जिंकत नाहीत. वेळ बदलत असते, जीवन नेहमीच बदलत असते. कारण परिवर्तन हाच तुमच्या जीवनाचा नियम आहे. म्हणूनच हे आयुष्य कोणासाठीही कधीही थांबत नाही. कारण बदल हेच आपले जीवन असते. म्हणून तुम्ही जेवढा लवकरात लवकर स्वीकाराल त्याचा त्रास तुम्हाला खूप कमी होऊ शकतो. बाळा, आपल्याला आयुष्य दिलेले आहे ते कोणाच्याही दुसऱ्यांच्या धाकात कधीही जगायचे नाही, तर स्वतःच्या थाटामध्ये जगण्यासाठी दिलेले आहे. म्हणूनच कोणाच्याही दबावाखाली कधीही कोणालाही घाबरून कधीही आपल्या आयुष्याची वाटचाल करू नका. स्वतःचा आत्मविश्वास नेहमी जागा ठेवून प्रत्येक आयुष्याची वाटचाल निर्भीडपणे चालत राहा आणि निरंतर ध्यानात ठेवा की तुमच्या पाठीशी ही स्वामी आई निरंतर उभी आहे. बाळा, ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांची वेळ खराब आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. ज्यांची नियत खराब आहे त्यांना तुमच्या सावलीला सुद्धा उभे करू नका. पण ज्यांनी तुम्हाला वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ येऊ दिली अशा लोकांच्या नेहमी पाठीशी उभे राहा. स्वामी म्हणतात, ज्यांनी तुमचा वारंवार विश्वासघात केला आहे अशा लोकांना कधीही साथ देऊ नका. आणि त्याच लोकांवरती नेहमी विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला 100 वेळा विचारा. कारण तुम्ही विश्वासघात तुमचा होऊ नये, तुम्हाला त्रास होऊ नये हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, काही गोष्टी तुमच्या हातामध्ये नसतात. काही गोष्टी योग्य वेळ आल्याशिवाय तुम्हाला प्राप्त होत नाही. म्हणूनच कधी मनासारखे नाही झाले तर निराश होऊ नका, दुःखी होऊ नका. कारण असे समजा ती योग्य वेळ तुमच्यासाठी नाही. योग्य वेळेत तुम्हाला सर्व काही प्राप्त होणारच. हाच मनामध्ये विश्वास ठेवून निरंतर प्रयत्न करत राहा. स्वामी म्हणतात, जो न थकता, न खचता, न डगमगता
निरंतर प्रयत्न करत राहतो, जो कष्टाला घाबरत नाही, जो प्रयत्नांना निरंतर यश देत राहतो, अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विजय त्याचाच प्राप्त होतो. स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुमची काही परीक्षा घेतली जाते तेव्हा तुम्ही घाबरून जाता, पण असे न करता गरज असते अशा वेळी तुमच्या संयमाची, गरज असते अशा वेळी तुमच्या आत्मविश्वासाची, कारण या सर्वांची परीक्षा होत असते. म्हणूनच जिद्द कधीही सोडू नका, आत्मविश्वास कधीही गमावू नका आणि संयम कधीही सोडू नका. कारण बाळा, उशिरा का होईना तुमच्या या परीक्षेचे उत्तर तुम्हाला मिळेल. म्हणूनच स्वामी माऊली आपली परीक्षा घेत आहे असे निरंतर मनामध्ये समजून कितीही बिकट परिस्थिती येऊ त्या परिस्थितीचा सामना खंबीर होऊन करा, जिद्दीने करा, आत्मविश्वासाने करा. कारण निरंतर आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला कधीही एकटे सोडले जाणार नाही. स्वामी म्हणतात, कधीही घाबरू नका, कधीही घाबरून आपले जीवन जगू नका. कारण कोणाच्याही दबावाखाली जगण्यापेक्षा एकटे उभे राहिलेले बरे. जेव्हा जेव्हा तुम्हाला काही गोष्टींचा मनस्ताप होतो, जेव्हा जेव्हा काही लोक तुमची चूक नसताना तुम्हाला खूप काही त्रास देऊन जातात, बाळा, अशा लोकांचा विचार करत राहू नका. त्या क्षणी या लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी झेप घ्या, मैदानात उतरा आणि जिंकल्याशिवाय परत फिरू नका. कारण हीच तर तुमची खरी परीक्षा आहे. तुम्ही खंबीर होऊन प्रत्येक संकटाचा सामना जर जिद्दीने करत आहात तर बाळा, आमची साथ तुम्हाला निरंतर आहे. आमचे शुभ आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहेत. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी वेळ कमजोर आहे म्हणून स्वतःला कधीही दोष देत राहू नको. कारण बाळा, दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीही तुम्हाला सुख देऊ शकत नाही. पण जर कुणाला तरी आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख तुम्हाला नेहमी सुख देऊन जाते. हे नेहमी लक्षात ठेवा आणि याचे अनुभव घ्या. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक स्थिती नाही तर बाळा, मनस्थिती चांगली असावी लागते. कारण जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करते, तर उशिरा मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करते. आदर हा आपल्या संपत्तीमुळे नाही तर आपल्या चांगल्या स्वभावामुळे मिळतो. हे नेहमी निरंतर लक्षात ठेवा. म्हणून कधीही कोणाचे मन न दुखावता सर्वांशी प्रेमाने राहा, आनंदाने राहा. आयुष्य जिंकाल असे जिंका की जणू जिंकण्याची तुम्हाला निरंतर सवयच आहे, आणि हरलात तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्यामुळे गंमत म्हणून हरलो असे स्वतःला सांगा, जेणेकरून तुम्हाला या दोन्हीही गोष्टींचा कधीही मनस्ताप होणार नाही, त्रास होणार नाही. बाळा, जेव्हा न सुटणाऱ्या प्रश्नांना आपण काही काळ सुट्टी देतो तेव्हा ती उत्तरे आपल्याला पर्यायाने आपल्या समोर चालून येतात. म्हणून निश्चिंत राहा, चिंता करू नका. तुमच्या आयुष्यामध्ये आता तुमच्या मनासारखे सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा, सर्वात मोठे यश म्हणजे आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती असणारा आनंद आणि समाधान आहे. म्हणून त्यांच्या स्वप्नांसाठी झटत राहा. नेहमी प्रेम आणि आदरपूर्वक त्यांना वागणूक द्या आणि मग पहा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेमाने कधीही काहीही कमी पडणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही संकटात असता, जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांची गरज असते, तेव्हा तुमची साथ सर्व सोडून जातात. आयुष्याच्या वाटेवर जेव्हा तुम्ही एकटे पडाल तेव्हा एकटे चालण्याची हिंमत ठेवावीच लागते. काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जातो. म्हणून कोणतेही नाते जपताना त्या नात्यामध्ये किती आदर, प्रेम,
जिव्हाळा, आपुलकी आहे. एकदा जवळून पहा. तुम्हाला किती किंमत आहे, तुम्हाला किती प्रेमाने वागणूक मिळते, तुमची किती किंमत केली जाते, हे नेहमी निरंतर लक्षात ठेवा. म्हणूनच तुमच्या जीवनात येणारा सर्वात मोठा गुरु म्हणजे तुमचा काळ असतो. कारण काळ काळजी शिकवतो, तो कोणीही शिकवू शकत नाही. खरा आनंद दुसऱ्याला देण्यात असतो किंवा मागण्यात नसतो. समाधानी आनंदी आयुष्य जगत चला. बाळा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व काही सुख, आनंद, वैभव प्राप्त होणारी वेळ जवळ आली आहे. एक चांगली व्यक्ती सदैव आपल्या शब्दाने आणि कर्माने या समाजामध्ये ओळखले जाते. आपल्या जीवनामध्ये काहीही अशक्य नाही, परंतु प्रयत्न केल्याशिवाय सुद्धा काहीही साध्य होऊ शकत नाही, हे निरंतर लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, कधीही प्रयत्न करणे थांबवू नका. ज्यांना स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही. म्हणून स्वतःच्या मनाची स्थिती निरंतर ओळखायला शिका. स्वतःचा आत्मविश्वास ओळखा. बाळा, चांगली विचारसरणी असणारी व्यक्ती नेहमी इतरांमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसार करते. पण ज्यांचे नेहमी नकारात्मक विचार असतात ते चांगल्या लोकांसमोर काय सिद्धांत ठेवणार, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्या मनामध्ये नेहमी चांगले सकारात्मक विचार ठेवूनच आपल्या आयुष्यामध्ये आपले स्वप्न, ध्येय, मनातील इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोण काय म्हणते यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्याला किती पटत आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि हे जाणून घेणे त्याहूनही खूप महत्त्वाचे आहे. हे वेळीच ओळखायला शिका. शांत राहून निरीक्षण करायला शिका. प्रत्येक गोष्टीला प्रतिकार देणे गरजेचे नसते. कधीही दिखावा करू नका. ज्या दिवशी तुम्ही सक्षम व्हाल, ज्या दिवशी तुम्ही जिद्दी बनाल, त्या दिवशी तुम्ही परिपूर्ण दिसाल. म्हणूनच काहीही कोणालाही कधीही दाखवण्याची गरज नाही. काम करणे अवघड नाही, पण बाळा, हे कार्य करत असताना नक्कीच ठरवायचे आहे की हे कार्य आपल्या हातून पूर्णत्वात जाईल का, यामधून आपल्याला आपल्या मनासारखे यश प्राप्त होईल का. म्हणून प्रत्येक कृती करण्या अगोदर पूर्ण विचार करायला शिका. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य पूर्ण शून्य झाले तरीही हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायची ताकद आम्ही तुमच्यामध्ये दिली आहे. तू माझा न हारणारा स्वामीप्रिय बाळ आहेस. तू कुठल्याही परिस्थितीला सामोरा जाणारा बाळ आहेस. तुझ्यामध्ये ती शक्ती दिली आहे. तुझ्या पंखांमध्ये आकाशामध्ये उंच भरारी घेण्याची ताकद मी तुला दिली आहे. तेव्हा बाळा, निसंकोच मनाने सर्व कार्य करण्यास सुरुवात कर. निशंक मनाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा. आम्ही तुझ्यासोबत निरंतर आहोत. प्रत्येक गोष्टींचा सामना तू कसा करशील हे तुला देखील समजणार नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला किंमतही द्यावेच लागते. कारण ती व्यक्ती असो किंवा त्याची जाणीव जेव्हा होते तेव्हा तिची आपल्याला उणीव भासते. आणि जेव्हा कोणी आपल्याकडे काही कारणास्तव येत असते, आपली मदत मागत असते, त्यावेळी निसंकोच मनाने त्या व्यक्तीला मदत करण्यास पुढे धावत राहा. पण बाळा, ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला आहे त्यांना तुमच्या सावलीला देखील उभे करू नका. आणि कोणावरही विश्वास ठेवण्या अगोदर शांतपणे त्या व्यक्तीला पारखायला शिका. कारण नुकसान तुमचेच आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊलींना धन्यवाद द्यायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, हे सुंदर मार्गदर्शन जो कोणी स्वामीप्रिय बाळ शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनामध्ये सुख, शांती, वैभव, समाधान धावत्या दिशेने येणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर स्वामी माऊलींचा दिव्य मंत्र, चमत्कारिक मंत्र तुम्हाला निरंतर ऐकावयास मिळणार आहे. या मंत्राने तुमची सर्व काही आर्थिक चिंता मिटणार आहे. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही सुख, शांती, समाधान तुम्हाला प्राप्त करणारा हा दिव्य मंत्र जो कोणी स्वामीप्रिय बाळ शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. त्याचे खूप मोठे स्वप्न त्वरित पूर्ण होईल. हा मंत्र ऐकल्यानंतर तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे. तुमचे जीवन आनंदाने, वैभवाने भरून जाणार आहे.
शत्रुपीडा या मंत्रानंतर नष्ट होणार आहेत. तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हा चमत्कारिक मंत्र ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय सर्वबंध मोक्षदायकाय नमः. ओम स्वामी समर्थाय सर्वबंध मोक्षदायकाय नमः. ओम स्वामी समर्थाय